हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता विचार सागर तरंग पाचवा परिच्छेद 19 याच परिच्छेदामधला काही भाग आपला राहिलेला आहे. चाललेलं सूक्ष्म सृष्टीचे उत्पत्ती. सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार बघितला. सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार बघितला आणि आता सूक्ष्म सृष्टीची उत्पत्तीचा प्रकार पाहायचा आहे. सृष्टीची जी उत्पत्ती अगोदर सांगितली ती कोण्या गुणानं सांगितली? तमोगुण. हा
कारण पदार्थांची उत्पत्ती ही तमोगुणानेच होत असते. जसं सर्पाच्या उत्पत्तीला अविद्याच सांगितली होती. सर्पाच्या उत्पत्तीला आणि त्याच्या ज्ञानाला, सर्पाच्या ज्ञानाला अविद्याच सांगितली होती. पण गुण कोणता होता त्याच्यात? सत्व. मग ज्ञान कशानं होतंय सत्व. आणि उत्पत्ती कशानं होते? तमोगुण. म्हणून उत्पत्ती जी सांगितली अगोदर सृष्टीची, ती तमोगुणानं सांगितली. सुरुवातीलाच ईश्वराने मायाला तमोगुण प्रधान केलेलं आहे. कसं केलेलं आहे? तमोगुण प्रधानच सांगितली ना माया, आणि त्याच्यापासून विषयाची उत्पत्ती सांगितली. मग तमोगुण प्रधान मायापासून उत्पत्ती आहे आणि सत्वगुण मायापासून ज्ञानाची उत्पत्ती आहे. आणि रजोगुणापासून क्रियाची उत्पत्ती आहे. हे जे उत्पत्ती, ज्ञान आणि क्रिया उत्पत्तीला महत्व द्यायचं का ज्ञानाला महत्व द्यायचं का क्रियेला महत्व द्यायचं? क्रिया रजोगुणापासून होत असतात. उत्पत्ती तमोगुणापासून होत असते. आणि क्रियेचंही ज्ञान आणि उत्पत्तीचंही ज्ञान हे सत्वगुणापासूनच होतं. म्हणून सत्वगुण सर्व विषयाला जाणतो. सत्वगुण सर्व गुणाला जाणणारा आहे. आकाशाचा गुण जाणतो, वायूचा गुण जाणतो, अग्नीचा गुण जाणतो, जलाचा जाणतो, पृथ्वीचा जाणतो, पंचमहाभूताला जाणतो आणि त्याच्या गुणालाही जाणतो. कारण त्याची उत्पत्ती कशात झालेली? पंचमहाभूताची उत्पत्ती कशात झालेली आहे? तमोगुण अंशानं त्याची उत्पत्ती झालेली आहे, असा ईश्वराचा संकल्प आहे. म्हणून सत्वगुण प्रधान आहे. कसा आहे? प्रधान आहे. कशाविषयी? जाणण्याविषयी. तिन्ही गुणामध्ये तो प्रधान आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. मग तमोगुण प्रधान नाही का? उत्पत्तीसाठी तो प्रधानच. तमोगुण उत्पत्तीसाठी प्रधानच आणि क्रियासाठी रजोगुण, अशी मायाच प्रधान केलेली आहे, तिन्ही गुणांनी युक्त. म्हणून ईश्वराने मायाला तिन्ही गुणांनी प्रधान केला आहे. प्रधान म्हणजे तिच्या ठिकाणी कार्य करण्याची क्षमता. मग कोणतं कार्य? उत्पत्तीचं, ज्ञानाचं आणि कर्माचं, कार्याचं. ह्या तिन्ही गुणांनी अशी माया मानलेली आहे. अशी माया ईश्वरानं
संकल्पित केलेली आहे, कल्पनेमध्ये उत्पन्न केली आहे, मानली आहे. मग नुसती कल्पनाच केली का संकल्पना केली? संकल्पना म्हणते त्याला, सकल्पना. जगत झालं हे का वाईट आहे का? विशेष जिथं आनंदाची उत्पत्ती होते, ज्याच्यात विशेष आनंदाची उत्पत्ती होते, त्याला वाईट कसं म्हणा? कारण भोग आणि भोक्ता यामध्ये जर विशेषीकरण होत असेल, भोग आणि भोक्ता यामध्ये व्यवहार जर होत असेल आणि त्या व्यवहारामध्ये काही दोष होत नसेल, तर व्यवहार करायला काय अडचण आहे का? निर्दोष व्यवहार ही करता येतो आणि दोषवान व्यवहार ही होतो. केला तर निर्दोषी होतो आणि दोषासहित ही होतो. संसारिक जीव दोषासहित व्यवहार पाहत आहे, करत आहे, भोगत आहे. आणि ज्याला व्यवहाराचं ज्ञान झालं, व्यावहारिक सत्यचं ज्ञान झालं, विषयाचं ज्ञान झालं आणि त्याच्यापासून मी वेगळा आहे अशा अनुभूतीवर तो आला, तर त्या ठिकाणी जे विशेष त्याच्या व्यवहारामध्ये येईल, त्या ठिकाणी तो विशेष आनंदच भोगेल ना. कारण विशेष दुःखाची निवृत्ती झाली असती त्याची आणि विशेष सुखाची उत्पत्ती झालेली असते. मग जे काही जग आहे, जी उत्पत्ती आहे, ती उत्पत्ती तमोगुणापासून जरी झाली असेल, तरी तिचं अधिष्ठान माया नाही. उपादान जरी माया असली तरी अधिष्ठान माया नाही. अधिष्ठान ईश्वरच आहे. मग अधिष्ठानाला महत्व द्यावं का उपादानाला द्यावं? उत्पत्तीमध्ये अधिष्ठानालाच महत्व द्यावं लागेल. म्हणून मायाला तेवढं महत्व द्यायचंय का ईश्वराला द्यायचंय? महत्व ईश्वराकडेच जातं. कारण मायानं जरी उपादान होऊन जगताची निर्मिती केली असली तरी त्यामध्ये ईश्वराचं स्वरूप लपलेलं नाही, लोपलेलंही नाही. ईश्वर तिथे असतोच. कारण ईश्वराच्या सत्तेवर चाललेला कारभार आहे हा, मायेच्या सत्तेवर नाही. म्हणून तर आतापर्यंत लोक दिवसाचे व्यवहार करतात, रात्रीच्याला झोपतात. रात्र ही मायेची आहे आणि दिवस हा ईश्वराचा आहे. कारण प्रकाश रूप ईश्वर आहे म्हणून दिवसा प्रकाश आहे आणि अंधकार हा मायाचा आहे आणि ते अप्रकाश रूप आहे. म्हणून रात्र ही मायामध्ये संबोधल्या जाते आणि दिवस हा
ईश्वरामध्ये संबोधल्या जातो. कारण ईश्वर प्रकाश रूप आहे आणि माया अप्रकाश रूप आहे. म्हणून मायाला महत्व न देता ईश्वराला महत्व वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. नव्हे यापुढेही जरी सांगायचं असत तर मायाची निवृत्ती करायला वारकरी संप्रदाय आहे. ज्याची निवृत्ती करायची ती मायाच आहे आणि ज्याची प्राप्ती करायची आहे तो ईश्वरच आहे. म्हणून एक माया ही त्यागरूपी आहे आणि ईश्वर हा एक स्वीकाररूपी आहे. म्हणून मायानं जरी उपादान होऊन जगताची निर्मिती केली असली तरी संकल्प ईश्वराचा आहे हेही लक्षात असू द्यावा लागणार आहे. राहिली अहंता मग पोटे. कारण संकल्प हा मायाचा नाही, हा संकल्प ईश्वराने केलेला आहे. म्हणून माया कल्पित स्वीकारलेली आहे, वास्तविक नाही. अशा कल्पित मायापासून जगताची निर्मिती ही ईश्वरानंच केलेली आहे. नव्हे आणखी यापुढे एक स्टेप आहे, तिथपर्यंत जाऊस तरच माया मानायची आहे. पुन्हा माया सुद्धा नाही मानली तरीही चालते, पण उत्पत्ती सांगायची म्हणल्यावर माया स्वीकारावीच लागते. मग मायानं पंचमहाभूताची उत्पत्ती केली. कोण्या मायानं? तर त्रिगुणात्मक मायानं, जिच्यामध्ये तिन्ही गुण आहेत अशा मायेनं पंचमहाभूताची उत्पत्ती केली. आणि मग त्यामध्ये तमोगुणानं पंचमहाभूताची उत्पत्ती केली आणि सत्वगुणाने अंतःकरणाची उत्पत्ती केली. ते सत्वगुण कशातले काढले? तर पंचमहाभूतातले काढले. कारण सत्वगुणाशिवाय अंतःकरण बनतच नाही. आणि जर सत्वगुणा वाचून अंतःकरण बनलं असतं तर त्याचा बनवून काय उपयोग झाला नसता. ज्ञान झालं असतं का त्याच्यात? मग ज्ञानाला हेतू कोण सांगितलंय? अंतःकरणच सत्वगुणच सांगितलाय. ज्ञानाला हेतू सत्वगुणातच ज्ञान होत असतं. सत्वात संजायते ज्ञानम असा संस्कृत मध्ये एक श्लोक आहे. सत्वातच ज्ञानाची उत्पत्ती होत असते. म्हणून सत्वगुणांना अंतःकरण बनलं आणि त्या अंतःकरणामध्ये परिणाम झाला चैतन्याचा, विवर्त झाला चैतन्याचा आणि परिणाम झाला अंतःकरणात. आणि त्या परिणामाचं जे काही उत्पन्न झालं, परिणामापासून जे काही उत्पन्न झालं ती वृत्ती उत्पन्न झाली. म्हणजेच ज्ञानाला व्यावहार्यता आली. व्यावहार्यता. वृत्ती जर उत्पन्न झाली नसती तर ज्ञान व्यवहार्य झालं नसतं. ज्ञानाची देवाणघेवाण झाली नसती. कशाला काय म्हणावं हे आहे का नाही? कारण वृत्तीनं जाणता आलंय. म्हणून ती वृत्ती अंतःकरणाचा परिणाम आहे
आणि त्या वृत्तीनं त्या अंतकरणाला जाणता आले. मग ते अंतकरण जाणायले का अंतकरण स्थित असणार चैतन्य जाणायले? अंतकरणाच्या ठिकाणी असणार मन बुद्धी चित्त हे अंतकरणाने युक्त आहेत. मग त्या अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब जाणायले का अंतकरणात जाणायले? है का नाही? कानानं आपल्याला ऐकू आले का कानाला ऐकू आले? कानानं ऐकू आले. डोळ्याला दिसायले का डोळ्यानं दिसायले? डोळ्यानं दिसायले. हा, डोळ्याला दिसायले का? डोळ्यानं दिसायले, पण डोळ्याला दिसा नाही. डोळ्यानं दिसत असतं, डोळ्याला दिसत नसतं. डोळ्यानं दिसत असतं म्हणल्यावर कोणाला दिसत असतं? डोळ्यातल्याला दिसत असतं. मग डोळ्यात कोण आहे? तो आभास, म्हणजे अंतकरणात जो आहे तो. त्यालाच आपण जीव म्हणतो. आणि तो जीव अंतकरणाच्या व्यवहारानं व्यवहार करतो. तो जो व्यवहार करतो तो कोणाच्या व्यवहारानं करतो? त्याला व्यवहार करता येतो का? व्यवहार करतो तो कशानं करतो? अंतकरणानं करतो. अंतकरणाला व्यवहार करता येतं का? अंतकरण वृत्तीनं व्यवहार करतो. म्हणून तो जीव अंतकरणाच्या वृत्तीनं व्यवहार करीत असतो. मग कर्मेंद्रिय असो की ज्ञानेंद्रिय असो की अंतकरण असो, हा जो त्रिपुटीचा व्यवहार चालायलाय, हा व्यवहार केवळ सत्वगुणावरच अवलंबून आहे. सत्व गेलं सरपण गोळा करा म्हणते. सत्व गेलं म्हणून सत्वातच सार आहे. कशात? सत्वात सार आहे. त्या सत्वाला सत्व का म्हटलं आहे? तर कारण त्यानं सत्व जाणता येतं. सत्वानं सत्वही जाणता येतं आणि असत्वही जाणता येतं. असं सत्व आहे. म्हणून म्हणतात सत्वगुण लावा अंगाला आणि इंच इंगळी उतरेल झरझरा. म्हणून तमोगुणाचे कार्य वेगळे, सत्वगुणाचे कार्य वेगळे आणि रजोगुणाचे कार्य वेगळे. तमोगुणापासून उत्पत्ती झाली आहे ही भौतिक सृष्टीची, तमोगुणापासून. आणि सत्वगुणापासून मग काय झालंय? अंतकरण बनलं आहे. कोणाच्या सत्वगुणापासून? तर पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणापासून अंतकरणाची उत्पत्ती झाली. आणि त्या सत्वगुणाने अंतकरणाची उत्पत्ती होऊन अंतकरणामध्ये चैतन्याचा विवर्त सहज झाला. तिथं केला नाही, सहज झाला आहे. आणि तिथं अंतकरणात परिणाम झाल्यामुळं तिथं वृत्ती उत्पन्न झाली. आणि तीच वृत्ती बंध मोक्षाला कारण आहे. बंध मोक्षाला कोण कारण आहे? आम्ही बंधनात आहोत हे तुम्ही वृत्तीनच म्हणायलात ना. निद्रावस्थामध्ये वृत्ती नाही. आणि जर त्याला विचारलं तू बंधनात आहेस का मोक्षात आहेस, तर तो काहीच म्हणत नाही. का? तर तिथं वृत्तीच नाही.
वृत्तीला यायलात म्हणून बंध मोक्षाचा विचार करायला, आणि वृत्तीलाच नाही आलं तर, वृत्तीवरच नाही आलं तर बंध मोक्षाचा विचार राहील का आपल्या ठिकाणी? सुख दुःखाचा संसार राहील का आपल्या ठिकाणी? मग सुख दुःखातून पार पडायचा असेल, जन्म मरणातून पार पडायचा असेल तर वृत्तीला येऊ नये माणसानं. अहो अंतःकरण म्हणल्यावर वृत्ती उत्पन्न होणारच न हो. अहो वृत्तीला येऊ नका म्हणणं म्हणजेच अंतःकरणाला येऊ नका, जीव होऊ नका. अंतःकरणाला आल्याशिवाय जीव होता येते का? मग जीव होऊ नका याचा अर्थ काय? अंतःकरणात राहू नका, हे का नाही? अंतःकरण हेच जीवदशा आहे, आणि त्याच्यात पुन्हा वृत्ती उत्पन्न होणं हे बंध मोक्षाची दशा आहे. जीवदशा आणि बंध मोक्ष ते नंतरचा विषय. अगोदर जीव व्हायला आणि नंतर बंध मोक्षे परिणामाला मिळायले, पावायला जीव. असत कार्य करून, मिथ्या कार्य करून किंवा दूषित कार्य करून जीव बंधात पडायलाय, आणि सत्कर्म करून मोक्षाला चाललाय. ज्ञान प्राप्त घेऊन मोक्षाला प्राप्त व्हायलाय. पण मोक्षाला त्याला प्राप्त का व्हावं लागायलंय? अगोदरच्या जन्मामध्ये त्यानं बंधनरूपी कर्म केलेले आहेत, म्हणून त्याला या ठिकाणी ते बंधन पार पाडण्याची क्रिया करावी लागायली, उपचार करावा लागायला. पण हे सगळं अंतःकरणात आल्यावर आहे, म्हणून अंतःकरणाला येऊच नाही असं करायला पाहिजे काहीतरी. अंतःकरणात आलं की सगळ्या भानगडी येतात. कारण हे अंतःकरण सत्वगुणानं बांधलेलं आहे, आणि या अंतःकरणामध्ये त्या सत्वगुणाचा व्यवहार चांगलाही होतो आणि वाईटही होतो. त्या सत्वगुणाचा धर्म आहे ज्ञान करून देणे. मग चांगला असो कि वाईट असो, फक्त ज्ञान करून देणे. पण त्याच्यात जर तो बसलेला जीवाजी आप्पा, जीवाजी बाबा हे जर शहाणे असतील तर शहाणा व्यवहार करतील, आणि ते जर गधडे असतील तर मग व्यवहार का धड करतील का ते? म्हणून सत्वगुण ही तितका चांगला नाही. उपयोग त्याचा चांगल्यासाठी केला तर चांगलंय, नाहीतर त्याच्या इतकं वाईट कोणी नाही. मग तमोगुण बरा त्याच्या पडता. सत्वगुणापेक्षा त्याच्यात तरी नुसती उत्पत्ती आहे का नाही, तिथं तरी कुटस्थता प्राप्त होईल. पण इकडं सत्वगुणामध्ये कुटस्थता नाही, आभासित आहे. आभास व्हावं लागतंय. सत्वगुणात काय होतो मनुष्य, है का नाही? तमोगुणात आभास पडतो का? आपलं तोंड आरशात दिसतं का तव्यात दिसतं? सत्वगुणात दिसतं. मग आरसा चांगला का तवा चांगला? गंध लावून घ्यायचा असेल तर आरसा चांगला, ब्रह्म व्हायचा असेल तर सत्वगुण चांगला, है का नाही? आणि जर सत्वगुणात येऊन अंतःकरणाला येऊन जर निषिद्ध कर्म करू लागला तर सत्वगुण कशाचा चांगला? मग जे कुटस्थामध्ये आहेत, जे तमोगुणामध्ये आहेत ते चांगले. कारण सत्वगुणात येऊन मनुष्याला नरकाला जाता येतंय आणि मोक्षाला जाता येते. असा सत्वगुण आहे.
म्हणून सत्वगुणाकड चांगली ते जर घ्यायचं असला तर चांगला हाताळता यावा तो गुण. कारण ते असं शस्त्र आहे की त्या शस्त्रानं आपण आपलाही शिरच्छेद होतो आणि दुसऱ्याचाही शिरच्छेद करता येतो. कारण ती ही उपाधीच आहे. सत्वगुण ही उपाधीच आहे. कामापुरती उपाधी ती घ्यायची आहे, नंतर ती बी टाकून द्यायची, असं म्हणायचंय संताला. म्हणून कसे कार्य व्हायले तर हे कळणं महत्वाचं आहे. तमोगुणापासून पदार्थांची उत्पत्ती झाली, सृष्टीची उत्पत्ती. पदार्थ म्हणजे सृष्टी. आणि अंतःकरण सत्वगुणापासून झाले. इथपर्यंत आपण आलो. आता रजोगुणानं काय झालंय ते बघायचंय. पंचभूताच्या एकत्र झालेल्या रजोगुणापासून 5 प्राणाची उत्पत्ती झाली. किती प्राणाची? मुख्य प्राण तो वेगळा, म्हणजे याच्यातलाच, पण त्याच्यासारखेच आहेत दुसरे प्राण, म्हणजे एकूण 5 आहेत. पण जे हृदयाच्या ठिकाणी असतो तो मुख्य प्राण आहे. आणि बाकीच्यालाही स्थान आहेत, पण तेवढे त्यांना महत्व दिलं नाही त्या प्राणाला. त्यांची नावेही वेगळी ठेवलीत. ज्या ज्या भागात ते राहते त्या उपाधीनं युक्त त्याची नावं पडलेली आहेत. नाही तर तेही काय आहेत? प्राणच, वायूच आहे. प्राण म्हणजे काय? वायू. पण याची उत्पत्ती रजोगुणातून आहे. कशी ती पहा. ज्याचे हृदय स्थान आहे, ज्या प्राणाचं, वायूचं हृदय ठिकाण आहे राहण्याचं, हृदयात राहतो, आणि त्याचं काम काय आहे? भूक आणि तहान, क्षुधा आणि पिपासा, हे त्याचं कार्य आहे. आपल्याला भूक लागती, तहान लागती, हे जे कार्य होतात ना, हे प्राणामुळं होतात. हा प्राणाचा धर्म आहे. खाणं पिणं हे प्राणाचा धर्म आहे. म्हणून ही जी क्रिया होती ती कशामुळं होती? तर रजोगुणामुळं होती, रजोगुणात होती. कारण प्राण हाच कशापासून झालाय? रजोगुणापासून झालाय. आणि ज्याचे हृदय स्थान आणि क्षुधा पिपासा या क्रिया, त्याचं नाव प्राण. याला प्राण म्हणायचं. मग प्राण कशाला म्हणायचं? तर ज्याचं राहणं हृदयाच्या ठिकाणी आहे आणि क्षुधा पिपासा हा धर्म ज्याचा आहे त्याला म्हणायचं प्राण. हा रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. आता दुसरा अपान. या अपानाचं स्थान म्हणजेच ठिकाण हे कुठे सांगितले? गुदस्थानात सांगतात. जिथं मलविसर्जन होतो असं जे ठिकाण आहे त्याला म्हणायचं गुदस्थान. आणि मलमूत्र क्षरण क्रिया होते. मल आणि मूत्र हे जे देहापासून बाहेर केल्या जातात, ह्या ज्या क्रिया करतो तो प्राण करतो. आणि त्या प्राणाचं नाव काय आहे? अपान.
आणि असा हा अपान हा सुद्धा रजोगुणापासूनच उत्पन्न झालेला आहे. जितके म्हणून प्राण आहेत तितके रजोगुणातूनच उत्पन्न झाले. त्याच्या क्रिया म्हणलं की रजोगुण, रजोगुणाशिवाय क्रिया होतच नाही. आणि 3 नंबरला समान वायू, समान जो वायू आहे त्याच्या शब्दातच अर्थ आहे. समान म्हटल्याच्या नंतर तो नाभिस्थान आहे, त्याचं बिंबीच्या ठिकाणी राहतो आणि भुक्त पितान्न जल खाल्लेलं प्यालेलं हे जे आहे ते समान वाटणी करून देणं, शरीरामध्ये त्याचा पुरवठा करणे, समान योग्य समान करतो सगळ्या शरीरामध्ये, त्याचं नाव समान आहे. जर काही भागामध्ये काही कारणानं हा वायू अन्न घेऊन नाही गेला तिथं एखाद्या अवयवाला, तर त्या अवयवाचं काय होतं? कारण त्या अवयवाला क्रिया लागतील ना, अन्न लागल ना क्रिया करायला. मग तिथं जर ही रसद पोहोचलीच नाही तर तिथलं ते काम कसं करेल? मग अर्धांग वायू होणे, शिरबंद पडणे, नस दबणे, हे फॉल्ट कोणाचे येतं? समान वायूचे येतं. हे तिथपर्यंत अन्न पोहोचीना झालंय. मग ह्या वायूला दुसराच कोणता तरी वायू अडथळा करीत असतो, काहीतरी अडचण निर्माण होते, व्यत्यय निर्माण होतो, त्याच्यामुळं अशा क्रिया घडतात. म्हणून ह्या वायूला समान वायू म्हणतात. आता उदान नावाचा एक प्राण आहे, उदान. हा उदान कंठाच्या ठिकाणी असतो आणि याची क्रिया हे काय करतो तर प्राण घेतो म्हणजे श्वास घेतो आणि श्वास सोडितो. फुफ्फुसापर्यंतच त्या श्वासाचं कार्य असतं, म्हणून तो कंठाच्या ठिकाणी आहे. मग त्याला उदान असं म्हणतात. असा हा उदान वायू आहे. आणि या वायूमध्ये जर काय बिघाड झाली तर वाणीमध्ये दोष येतो, बोलण्यामध्ये दोष येतो, कारण तो कंठस्थानी असल्यामुळं, आणि वाणी ही कंठातूनच येत असते. म्हणून प्राण सुद्धा हे श्वासोश्वास सुद्धा कंठातूनच घ्यावा लागतो आणि फुफ्फुसाला ऑक्सिजनची, वायूची गरज असते, कारण त्याच्यावरच फुफ्फुस चालत असतात आणि अंतःकरण त्या फुफ्फुसाला लागूनच आहे. म्हणून श्वासोश्वासाची सुद्धा गरज असते. नव्हे ते श्वासोश्वास असेल तरच अंतःकरण राहतं, नाहीतर कोणी म्हणेल हृदयाच्या ठिकाणी प्राण आहेच की हो, त्याच्यावर अंतःकरण राहत असेल, काही काळ राहतं, काही काळ राहील, काही काळ म्हणजे काही
हा, पण जास्त काळ राहू शकत नाही, कारण ह्या उदान असणाऱ्या प्राणापासूनच हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या प्राणाची मेजवानी आहे. याच्यावरच तो प्राण त्या ठिकाणी अवलंबून आहे, रसद इथूनच आहे. कारण वायू म्हटलं की हे मध्ये नाहीत, आहेत मध्येच, पण ह्याच वायूपासून हे सगळे वायू निर्माण होतात, उदानापासूनच. आता प्राणश्रेष्ठ का तर हृदयाच्या ठिकाणी आहे म्हणून आता त्याला चांगली जागा मिळाली. शिकलेला कमी आहे पण पंतप्रधान झालाय, अशातली गोष्ट. म्हणून उदानालाही तितकंच महत्व आहे शरीरामध्ये, समानालाही तितकंच महत्व आहे, आणि आपणालाही. त्याला का कमी महत्व आहे का? म्हणून प्राणालाही आहे, नाही असं नाही, सगळ्यांनाच महत्व आहे. एका विन एक कामा नव्हे. याच्यातलं एक जरी बिघडलं तरी सगळं बिघडून बसत आहे. तसाच व्यान नावाचा एक वायू आहे, व्यान. ह्या व्यानाचं सर्व शरीर स्थान आणि सर्व रसमेलन क्रिया ह्याच वायून होते. रसमेलन जे आपण खातो का, त्याचे तुकडे जे करतो का, तो हा वायू करतो. बारीक बारीक, हा, आपण का तितकं चावून खातोत का वस्त्रगाळ केल्यासारखं? अहो त्याचं रक्त बनणार आहे, पुन्हा इतकं बारीक करतो तो, पिठापेक्षा सुद्धा. त्या व्यान नावाच्या वायूनं रसमेलन होतं, म्हणजेच रसद तयार होतो, इतका बारीक करतो तो खाल्लेलं अन्न. खाल्लेल्या अन्नाचं रक्त होतं, रक्तात अभिसरण होतं, म्हणजे रक्तात परिणाम होतो खाल्लेल्याचा, रक्त बनत. मग ते किती त्या ठिकाणी ते बारीक करीत असत. आणि मग त्यामध्ये त्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी ह्या सगळ्या निर्माण होतात. मग ह्या ज्या क्रिया होतात शरीराच्या, हालचाली, आमनगमन, जाणं येणं, अंकुचन प्रसरण, हे वायूनच होतं, दुसरं कशानं होतं? ह्या जेसीबीच्या क्रिया कशावर येतात? वायूच्या जागी त्यानं ऑइल वापरले, है का नाही? तिथं वायू वापरायला जमत होता, पण वायू हे ऑइल पेक्षा सूक्ष्म तत्व आहे, ते लिकेज होण्याची शक्यता आहे. ट्रॅक्टरच्या टायर मध्ये हवाही भरता येते, पण पंक्चर झालं तर लवकर त्याच्यातली हवा निघून जाते, कारण सूक्ष्म आहे ते, म्हणून पाणी भरतात. एवढं मोठं वजन वाढविण्याचं काही कारण आहे का? जर पंक्चर झालं तर पाणी तिथपर्यंत जायला, गळायला वेळ लागते, है का नाही? त्याच्यामुळं, आणि त्याच्यात आणखी दुसरा एक साईड फायदा आहे, ते टायर वजन वाढल्यामुळं फरकत नाहीत, स्लिप मारत नाहीत, ते एक फायदा आहे. पण त्याचा नेमका खरा फायदा कोणता आहे? पंक्चर होत नाही. होत जरी झालं तरी आपल्याला जिथं ते दुरुस्त करायचंय तिथपर्यंत नेता येतंय, तिथपर्यंत जाता येतंय. हा, कारण
पाणी हे वायूपेक्षा स्थूल रूपात आहे, हे का नाही? म्हणून वायू हा अग्नीपेक्षा सुद्धा स्थूल आहे, हे सूक्ष्म आहे. अग्नीपेक्षाही सूक्ष्म आहे. कारण अग्नी हा वायूपासून उत्पन्न झालाय. म्हणून ज्याचं कारण असतं का ते कार्यापासून सूक्ष्म असतं. ज्याचं कारण असतं का ते त्याच्या कार्यापासून सूक्ष्म असतं. आणि जे सूक्ष्म असतं का ते व्यापक असतं. म्हणून वायूपेक्षाही सूक्ष्म आकाश आहे आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म माया आहे आणि मायापेक्षाही सूक्ष्म ब्रह्म आहे. हे इतकी सूक्ष्मता हे आपल्याला इंद्रियानं कळतच नाही, दिसतही नाही, व्यवहारच होत नाही त्याच्या संग. म्हणून याशिवायही रजोगुणापासून ज्या काय प्राणाची उत्पत्ती झाली आहे, वायूची उत्पत्ती झाली आहे, आणखी काही वायू आहेत, आणखी काही आहेत याच्या वाचून. पण ते कसे आहेत? सुवासीन नाहीत ते. म्हणून वेदांत्यांनी त्यांना कुंकू लावलं नाही, त्यांना गणले गेलं नाही, त्यांचा विचार केला नाही. आपल्याला शिंक येते याला कारण वायूच आहे. जांभळी येते याला कारण वायूच आहे. ढेकर याला कारण वायूच आहे. असे जे काही वायू आहेत पण याचा तितका विचार केला नाही. याशिवाय कोणी नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय ही 5 वायू सुद्धा सांगतात काही शास्त्रकार. मग आता नागवायू कोणता आणि कूर्मवायू कोणता, यांच्या क्रिया काय आहेत? आता जशा आपण ह्या वायूच्या क्रिया बघितल्या आहे का नाही, तसे यांच्या क्रिया आपल्या शरीरावर होतात का? होतात. पण त्या क्रियाचा आपल्याला काही फायदाच नाही. होतात त्या आपण मग त्या होतात ते. आता त्या कोणत्या वायूनं कोणत्या क्रिया होतात तेवढंच या ठिकाणी जाणून घ्यायचंय. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय अशी त्या उपवायूची नावं आहेत, उपप्राणाची नावं आहेत. हे 5 उपप्राण म्हणून अनुक्रमाने असे जो आपल्या ठिकाणी उद्गार निघतो, उद्गार, अरे बापरे, कोणी नाही अरे बापरे म्हण, कोणी मायो म्हणते, कोणी बाबो म्हणते. त्याला काय शरब दिसला की कोणी मायो म्हणून पळतं, कोणी बाबो म्हणून पळतं, कोणी अरे बापरे म्हणून पळतं. पण हे उद्गार आहे, त्यालाच इंग्लिश मध्ये वाव म्हणते. याला उद्गार म्हणतात. तर हे उद्गार ह्या नागवायूनं निघतात. आणि निमिषोन्मेष म्हणजे कूर्मवायू
पापण्या आपल्या उघड झाप करतोच ना आपण, याला निमिष म्हणतात. म्हणजे सेकंदाच्याही कमी वेळात ज्याची उघडझाप करतात किंवा हलतात त्याला निमिष म्हणतात. मग अशी क्रिया पापण्याची होती, हे का नाही? आणि तशी वृत्तीची बी होती बर का. वृत्ती सुद्धा तितकी चंचल आहे, मन सुद्धा तितकं चंचल आहे. पण ते कर्म सूक्ष्म आहेत. पण स्थूल शरीरामध्ये डोळ्याची उघडझाप होणे, पापण्याखाली वरी होणे, ह्या ज्या क्रिया होतात त्या कूर्मवायूनं होतात म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर कृकल नावाचा वायू आहे, प्राण आहे. त्या कृकलनं शिंक येते. शिंका जे येतात त्या कृकल नावाने, है का नाही? आणि जांभाई जी येते ती देवदत्त नावाच्या वायूने येते. कारण शिंकामधला वायू वेगळा आणि जांभळीतला वायू, हे वायू वेगळेत म्हणून त्याचे नाव बी वेगळे पडले. आणि मृत शरीरामध्ये मेलेल्या शरीरात ते जे फुगवीत आहे त्याला धनंजय म्हणतात. आता धनंजय मृत शरीरातच तो क्रिया करतो असं म्हणायचंय का त्याला? जिथं जिथं शरीरावर सूज येते ती सूज त्याच वायूने येते. जर पाय मोडला तर पाय सुजतो, है का नाही? काही विषारी प्राण्यापासून पाय सुजतात, चावल्या दंश केल्यामुळं विषानंही पाय सुजतो. म्हणजे जे शरीराचा भाग नसताना त्या शरीरामध्ये जर ते गेला तर त्या ठिकाणी धनंजय हा फुगतो, त्या ठिकाणची जागा तो फुगवितो. अहो इतकंच काय, खाताना जर हिरड्यामध्ये काय गेलं तर हिरडी फुगती. ते दातात गेलंय त्यानं फुगली नाही, त्याच्यापासून तो वायू त्या ठिकाणी सक्रिय झाला आणि तो वायू हा फुगविण्याचं काम करतो. हा म्हणजे सूज येणे, सूज येणे म्हणजे तिथं काय आगाव दुसरं काय निर्माण होतंय का? तिथं वायूच निर्माण होत होतो. म्हणून त्याला धनंजय नाव दिलं आहे. असे हे 5 उपवायू आहेत. म्हणून वेदांत संप्रदाय जे वेत्ते आहेत ते हे मानित नाही. म्हणजे यांचा उपयोग नाही म्हणून याच्यावर काही त्यांनी अभ्यास केला नाही, मानित नाहीत. फक्त 5 प्राणालाच ते मानतात. पण विक्षेप रूप आहेत हे वायू. कसे आहेत? म्हणजे चंचल आहे. वायू म्हणल्यावर चंचलच आलं, तिथं स्थिरता नाहीच. आणि विक्षेप स्वभाव रजोगुणाचा आहे. जसा बाप तसा वैसा बेटा, आहे का नाही? कारण त्याचं कारणच तसं आहे. मग त्यांच्या क्रिया का नाही तशा होणार? म्हणून वायूच विक्षेप रूप चंचल रूप आहे तर त्याच्या क्रिया सुद्धा चंचल रूपच, त्यालाच विक्षेप म्हटलंय. म्हणून भूतांच्या रजोगुणापासून प्राणांची उत्पत्ती सांगितली. आता प्रत्येक भूतांच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञान इंद्रिय झाली. प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञान इंद्रिय झाली आणि रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून
कर्मेंद्रिय झाली. तसं पंचीकरण आपलं झालेलं आहे. हे काय घ्यायची गरज नव्हती, पण आता पंक्तीभेद करता येत नाही म्हणून. आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र झालं, ज्ञानेंद्रिय आहे का नाही. कान हे आकाशाच्या सत्वगुणापासून झालं, आणि आकाशाच्याच रजोगुणापासून काय झालंय, वाणी आहे का नाही. आणि वायूच्या सत्वगुणापासून काय झालंय, वायूच्या सत्वगुणापासून त्वचा झाली, आणि वायूच्याच रजोगुणापासून हात झाले. अग्नीच्या सत्वगुणापासून नेत्र झाली, अग्नीच्या सत्वगुणापासून नेत्र झाली, आणि अग्नीच्याच रजोगुणापासून पाय झाले, है का नाही. आणि जराच्या सत्वगुणापासून काय झालंय, जिव्हा, त्यालाच रसना म्हणते. तर ते प्याची रसना नाही देत ना, याचं नाव आहे, जीवीचं नाव आहे रसना. व या जलाच्याच रजोगुणापासून उपस्थ म्हणजे जननेंद्रिय, पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय झालीत. पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, त्याला नाशिक बी म्हणतात कोणी कोणी. व याच पृथ्वीच्या रजोगुणापासून गुद म्हणजे मल विसर्जनाचे द्वार, अशी ही रजोगुण आणि सत्वगुण या दोन गुणाच्या अर्ध्या अर्ध्या भागापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय झालीत. आणि मग ज्ञानाची साधने श्रोत्रादी इंद्रिय आहेत. ज्ञानाची साधने काय आहेत, ज्ञानेंद्रिय. मग कोणती कोणती ज्ञानेंद्रिय, कान नाक डोळा, कान नाक डोळा एका शब्दातच आहे. त्वचा आणि जिव्हा आहे का. आणि कर्मेंद्रिय हातपाय, हातपाय आणि गुद आणि शिश्न आणि वाणी, ही 5 कर्मेंद्रिय. मग ही ज्ञानाची साधने श्रोत्रादी इंद्रिय आहे, आणि म्हणून त्यास ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि जे वाघ इंद्रिय आहेत म्हणजे कर्मेंद्रिय, ही क्रियेची साधनं आहेत, त्यांना क्रिया करतायत म्हणून त्यास कर्मेंद्रिय म्हणतात. कर्म म्हणजे क्रिया, आणि ती रजोगुणापासून होती है का नाही, आणि ज्ञान सत्वगुणापासून होते. म्हणून त्यांची रजोगुणापासून उत्पत्ती सांगितली, कशाची, कर्मेंद्रियाची. आणि एकंदरीत अंतःकरण 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही सर्व मिळून किती झाली, तर 16 झाली. यालाच सूक्ष्म देह म्हणतात. अंतःकरण 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अशी मिळून 16 तत्वे जी आहेत ही सूक्ष्म देहाची आहेत. याला अपंचीकृत म्हणतात. अपंचीकृत, यांचं पंचीकृत झालेलं नाही, ही जशाला तशी आहे असे सूक्ष्म शरीर तयार झाले. या सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान इंद्रियांना होत नाही.
यांचं इंद्रियाला ज्ञान होत नाही. नेत्र नासिकादिकांची जी गोलके आहेत ना, म्हणजे आपल्याला वरून जे नाक दिसतं, डोळे दिसतेत, हे नाक नाही, हे डोळे नाहीत, ही गोलक येत. कारण त्याच्या मधात राहतात ते. जे आपल्याला भावल्या दिसायलेत का डोळ्याच्या, ह्या डोळ्याच्या भावल्याच्या मधात डोळा असतो. आणि जे नाकाचा शेंडा पुढे निघालेला असतो का, ते नाक नाही, ती वाऱ्यासंग मधात एकीच काही जाऊ नये म्हणून नळकांडे ठेवलेले आहेत ते. नाही तर दुसरं काय काम आहे बाहेर शेंडा नाकाचा काढण्याचा ईश्वराचा. टाइम संपत आलाय. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात. हे फक्त गोलके हे दिसतात, पण त्या गोलकात असणारी इंद्रिये कोणत्याच इंद्रियाचा विषय होत नाहीत. आणि याच्याबद्दल माहिती नकाशा नंबर 9 मध्ये दिलेली आहे. आता ही इंद्रिय आपणाला कोणत्याच इंद्रियाने विषय होत नाहीत, फक्त गोलके विषय होतात, पण इंद्रिय विषय होत नाहीत. तर मग आत्मा कसा या इंद्रियाने विषय होईल? आत्मा तर त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे इंद्रियापेक्षा. मग अशी ही सूक्ष्म सृष्टी आहे. आणि आपला जो लिंग देह आहे, सूक्ष्म शरीर, तेही सूक्ष्म आहे. ते या डोळ्यांनी, या चक्षुनी दिसत नाही, पण ते या स्थूल देहाच्या जागृतीत नसतं असं नाही. सूक्ष्म देह हा स्थूल देहाच्या सोबतही असतो आणि याला सोडूनही राहतो. सूक्ष्म देह स्थूल देह असतानाही नसतो असं नाही, असतो. आणि हा देह नसला तरीही नसतो असं नाही, असतो. म्हणून परलोकाला जाणं येणं करणारा, दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करणारा हा सूक्ष्म देह आहे, 16 तत्व आहेत. आणि या सूक्ष्म देहाचा आपण जर अभिमान धरला तर मग आपणाला फिरता येतंय. ह्या योनीतून त्या योनीमध्ये फिरता येतंय. म्हणून सूक्ष्म देह, सूक्ष्म सृष्टी अशी असते. म्हणजेच ही जी सूक्ष्म सृष्टी आहे, हिची उत्पत्ती ही पंचमहाभूतापासूनच आहे, त्यांच्यापासूनच आहे, पण ही अपंचीकृत आहे. म्हणून यापुढं स्थूल सृष्टीची उत्पत्ती सांगणार आहेत. आता ही कोणती सांगितली? सूक्ष्म सांगितली. आता स्थूल सृष्टीची उत्पत्ती उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल.